सगळ्यांचा बायोडेटा आलेत सगळे मेंटली फिजिकली इकडे ऐकून येते मला फक्त लोक दिसत आहेत कुणी समोर तुम्ही उजेडात राहा फक्त हो येतात हळूहळू येतात मला सगळ्यात गमतीचा भाग आत्ताच्या या सेशनचा हा वाटतो याच्या जस्ट आधी आपण AI बद्दलचं लेक्चर ऐकलं याच्या आधी 2 लेक्चर्स झाले मला सांगितलं होतं की आपल्याला सोशल मीडियातले करिअर आणि त्याच्या संधी आणि इन्फ्लुएन्सर्सचा रोल यांच्याबद्दल बोलायचं आहे प्रेझेंटेशन काही माझं तयार नव्हतं इथे आल्यानंतर पाहिलं पहिल्या 2 स्पीकर्सनी प्रेझेंटेशन दिलंय मला असं झालं सोशल मीडियाच्या भाषेत ज्याला मी फोमो म्हणतो फिअर ऑफ मिसिंग आउट मलाही फोमो झाला की अरे बापरे आता काय करायचं AI टू द रेस्क्यू हे लेक्चर चालू असताना मी आता AI वरनं प्रेझेंटेशन बनवलंय आणि आता आपण ते बघणार तर जसं हे जर त्यात काही अगदी तांत्रिक छोट्या चुका असतील तर समजून घ्याल कारण तुमच्यासोबत मी पण पहिल्यांदाच हे प्रेझेंटेशन बघतोय मी फक्त त्याला इनपुट्स दिले होते आणि आता तुमच्यासोबत हे प्रेझेंटेशन बघूया सोशल मीडिया मला नाही वाटत सोशल मीडिया आपल्याला या हॉलपैकी जी कोणी लोक उपस्थित असतात ज्यांना माहीत नाहीये असं कोणी आहे ज्यांना सोशल मीडिया अजिबातच माहीत नाही शक्यच नाही ना नेमकं सोशल मीडिया काय असतं आपण थोडं इंटरॅक्टिव्ह करूयात का हे म्हणजे मी खरं तर तुम्ही आता ऐकलं गेली 8 वर्ष सोशल मीडिया आणि या संदर्भातल्या गोष्टींमध्ये काम करतो आहे या सगळ्यांचे जर तुम्ही अनुभव पाहिले तर 8 वर्ष फक्त काम करून स्टेजवरती स्पीकर म्हणून करिअर बद्दल बोलणारा कदाचित मी एकटाच असेल या सगळ्यांपैकी त्याच्यामुळे इतक्या कमी वयात जर आपल्याला आपल्या करिअरमध्ये काही करायचं असेल कसं शोधायचं असेल तर त्यासाठी मी अगदी आपले एज गॅप खूप कमी आहे त्याच्यामुळे मी तुमचा दादा म्हणूनच तुमच्याशी संवाद साधणार आहे तर थोडं इंटरॅक्टिव्ह करूया चालेल येस तुमचा आवाज पोहोचतोय माझ्याकडे तुमच्याकडे माईकची गरज नाहीये तुम्हाला हो ना येस सोशल मीडिया म्हणजे काय कोणालाच माहित नाही का जाऊ का सोशल मीडिया म्हणजे काय कुणी सांगू शकेल प्लॅटफॉर्मची नावं सांगितली तरी चालेल काही चालेल इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर यूट्यूब स्नॅपचॅट वा आता सगळे मोबाईल मधले ऍप्स बाहेर यायला लागले नाही का सोशल मीडिया आपण ज्या वेळेस म्हणतो हे नेक्स्ट करता येईल का आणखीन पुढचं वा चांगलं मराठी लिहिलंय याने सोशल मीडिया म्हणजे काय आता आपल्याला खरं तर बरेच वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स माहिती आहेत म्हणजे आपल्याला युट्यूब माहिती आहे आपल्याला इंस्टाग्राम माहिती आहे स्नॅपचॅट माहिती आहे लिंक्डइन माहिती आहे वेगवेगळ्या कामांचे वेगवेगळे पर्पज असलेले वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स माहिती आहेत ठीक आहे ह्या सगळ्या माध्यमांचं काम काय आहे नेमकं सोशल मीडिया तर आपण साधारण 3 पद्धतीनं हे बघू शकतो सगळ्यात पहिलं काम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं आहे ते म्हणजे संवाद करणं कम्युनिकेशन ठीक आहे मग त्या कोणत्याही माध्यमातून असतो माझ्याकडे व्हॉट्सअप आहे माझी आई आत्ता घरी आहे आणि मी इथे आहे आणि मला माझ्या आईला एक काहीतरी निरोप पोचवायचा आहे त्यासाठी मी काय करतो इंटरनेटचा वापर करतो व्हॉट्सअपवर जातो तो मेसेज पाठवतो आणि माझ्या आईला तिथे कळतं की मी इथे काय करतो आहे ठीक आहे सगळ्यात महत्वाचं काम सोशल मीडियाचं काय आहे तर कम्युनिकेशन संवाद साधणे हे क्लिअर आहे हो आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरतो ना ते मग कोणाला मेसेज करणं इंस्टाग्रामवर आपण DM म्हणतो त्याला पासून लिंक्डइन वरती आपण प्रोफेशनल गोष्टींसाठी ते वापरतो ठीक आहे कम्युनिकेशन हे सोशल मीडियाचं सगळ्यात महत्वाचं काम आहे दुसरं म्हणजे ज्याच्यासाठी आपण खरं तर हे सोशल मीडिया वापरतो सगळे ते म्हणजे मनोरंजन काय माध्यमातून वापरतो आपण हे सगळं इंस्टाग्रामच्या रील्स युट्यूबच्या शॉर्ट्स युट्यूबवरचे बरेचसे व्हिडिओज वापरतो आपण हे येस तर दुसरं सगळ्यात महत्वाचं काम आहे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं ते म्हणजे मनोरंजन आणि तिसरं ज्याच्यासाठी आपण फार काळ त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती खेळून राहतो आणि खेळून राहावं असं त्या प्लॅटफॉर्मची फार इच्छा असते त्याच्यामुळे आपण एकदा एक रील स्क्रोल करायला लागलो आणि ही आवडली आपल्याला रील तर आपल्याला परत त्याच रील्स दिसत राहतात आणि आपल्याला कळत नाही आपण अरे हे किती वेळ झालं हेच का बघतोय आपण यातनं बाहेर का पडू शकत नाही मी काहीतरी एक वेगळं हे करण्यासाठी फोन घेतला होता मी अचानक इंस्टाग्राम उघडले आणि मी तासभर घालवलाय आणि मला काम काहीतरी वेगळंच करायचं होतं या पद्धतीनं त्यांचे अल्गोरिदम डिझाईन्ड असतात का असतात ते का तर त्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सना तुम्ही जास्तीत जास्त वेळ त्या
त्या प्लॅटफॉर्मवरती घालवणं अपेक्षित असतं, कारण त्यांना त्यातून व्यवसाय मिळतो आणि इतर ब्रँड्सचं मार्केटिंग करता येतं. ठीक आहे, तर हे प्रमुख 3 पद्धतीनं आपण सोशल मीडिया कंझ्युम करतो. सोशल मीडियाची गरज काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभाव, इम्पॅक्ट. आपण एखादी गोष्ट करतो, आता मी मराठीमध्ये पॉडकास्ट करतो, त्यात आम्ही मानसिक स्वास्थ्य, मेंटल हेल्थ आणि वेगवेगळ्या पेरेंटिंग या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करतो, गप्पा मारतो. ज्यावेळेस हे संवाद कुणीतरी ऐकतात त्यावेळेस ज्यांना त्या विषयांची गरज आहे, त्या संवादांची गरज आहे, त्यातनं त्यांच्या आयुष्यात काहीतरी एक परिणाम होतो, प्रभाव पडतो. तर इम्पॅक्ट हा एक सगळ्यात महत्त्वाचं, त्याचा एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे. दुसरं म्हणजे व्यापक पोहोच. म्हणजे काय, हे AI ने ट्रान्सलेट केले. व्यापक पोहोच म्हणजे सगळ्यात जास्त रीच, मॅक्झिमम रीच. ठीक आहे, खूप जास्त लोकांपर्यंत तुम्ही एका वेळेस पोहोचता. म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट सांगायची आहे की आत्ता हे असं 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 होत आहे आणि मी ते इंस्टाग्रामवर टाकलं, जर तुमचं अकाउंट पब्लिक असेल आणि तो त्या फॉर्मॅटमध्ये बनवलेला गेलेला कॉन्टेंट असेल रीलचा, तर ते अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतं. हे झालंय ना, म्हणजे आय होप बऱ्याच लोकांनी इंस्टाग्रामवर एखादी रील कधीतरी पोस्ट केलेली आहे. मग तुम्ही तुमचे सर्कल्स बघितलेले आहेत की आत्ता गेली आहे 10 लोकांपर्यंत, मग आणखीन 10 लोकांनी शेअर केली की 100 व्ह्यूज होतात त्याचे. हे होताना पाहिलंय आपण 100 लोकांना पाठवलं का तो कॉन्टेंट? नाही, फक्त तो कॉन्टेंट त्या प्लॅटफॉर्मवरती गेला म्हणून तो 100 लोकांनी पाहिला. त्याच्यामुळे खूप लोकांपर्यंत ते पोहोचतं आणि बहुपर्यायी. त्याच्यावरती आपल्याला कॉन्व्हर्सेशन्स करता येतात, एंटरटेनमेंटसाठी वापरता येतं, इतर गोष्टींसाठी वापरता येतात. या सगळ्या मल्टी ॲस्पेक्ट असलेला असा हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आज आपण करिअरबद्दल बोलतो आहोत, संधींबद्दल बोलतो आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की सोशल मीडियातल्या संधी काय काय असू शकतात. म्हणजे आता मी 8 वर्षांपूर्वी ज्यावेळेस सुरुवात केली होती, मी एक बेसिक माझाही आलेख सांगतो म्हणजे तुम्हालाही थोडं रिलेट करायला सोपं पडेल. मी बॅचलर्स केलं इकॉनॉमिक्समधनं, मास्टर्स केलं मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीजमधनं. ते करत असताना भाडीपासोबत मी इंटर्नशिप करत होतो. मग तिथे इंटर्न म्हणून काम करायला लागलो. त्याच्यानंतर ते म्हटले लिहिशील का? बरं शुद्ध लेखन आहे. म्हटलं हो लिहितो. मग मी रायटर झालो. मग मी डिरेक्ट करायला लागलो. मग मी कॉन्टेंट मॅनेज करायला लागलो, प्रोग्रामिंग करायला लागलो. ते सोडलं, फिल्मचं असिस्टन्स करायला लागलो आणि आता स्वतःचं चॅनल सुरू केलं. तर ज्यावेळेस आपण सोशल मीडियामधल्या करिअर्सबद्दल बोलतो, हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अगदी नवे आहेत. आपल्याकडे 15, 20, 25 वर्षांपूर्वी आपल्याला व्हॉट्सॲप माहीत होतं का? नाही. आपल्या आई बाबा आजी आजोबांना तितक्या स्मूथली व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक वापरता येतं का? नाही. तुम्ही ते जनरेशन आहात जे त्या ॲप्लिकेशन सोबत जन्मला आहात. त्याच्यामुळे तुम्ही लगेचच फोन हातात घेतला तर तुमच्या समोर दिसतंय व्हॉट्सॲप, तुम्हाला दिसतंय इंस्टाग्राम. तुमच्या आईबाबांच्या जनरेशनच्या मध्ये ते आलेले, त्याच्यामुळे त्यांना त्यांचा तितकासा सहवास नाहीये, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ते नवीन आहे. ठीक आहे, तर काय काय त्याच्या संधी उपलब्ध आहेत ह्या सगळ्या अजूनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शोधतंय. म्हणजे आपण मगाशी पण बोललो ना की वेगवेगळ्या करिअर्सच्या बाबतीत की हे शिक्षण घेतलं की तुम्ही हे बनता, हे शिक्षण घेतलं की तुम्ही हे बनता. नॉट नेसेसरीली सोशल मीडियाच्या बाबतीत ते खरं आहे. कारण इतके नवीन प्लॅटफॉर्म्स आहेत, इतक्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत, त्यासाठी ते करून बघणं आणि नवीन संधी स्वतःसाठी तयार करणं, निर्माण करणं हे यातलं महत्त्वाचं काम आहे. पण तरी आपल्याला जर संधी काय काय उपलब्ध आहेत हे शोधायचं म्हटलं तर साधारण 4 ते 5 वेगवेगळ्या संधी क्षेत्रातल्या शोधता येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ निर्माते. आपण सोशल मीडियावरती जो कॉन्टेंट कंझ्युम करतो तो सगळा मेजरली व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये असतो, बरोबर? म्हणजे आपण बऱ्याचदा यूट्यूबवरती शॉर्ट्स बघतो, जे मोठे लॉंग लेंथ व्हिडिओज असतात, इंस्टाग्रामवरचे शॉर्ट्स असतात, रील्स असतात किंवा इतर माध्यमामधला कॉन्टेंट असतो. हा प्रायमरीली व्हिडिओ स्वरूपात असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ प्रोडक्शन करणाऱ्यांना खूप याच्यामध्ये संधी उपलब्ध आहेत. मग त्यात काय काम असू शकतं? तर आता तुम्ही इथे बघता ना, हे इथे कॅमेरे आहेत. हे कॅमेराचं शूट करणं, त्याच्यासोबत साऊंड आला, त्याच्यासोबत एडिटिंग आलं, त्याच्यासोबत ते पूर्ण इकोसिस्टीम आली त्याची. मग हे लाईट्स आले, हे लाईट्स नसतील तर यांना शूट करता येणार आहे का? नाहीये. त्याच्यामुळे ज्यावेळेस व्हिडिओ निर्माते म्हणतो त्यावेळेस तो व्हिडिओ तयार करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टींची गरज आहे सोशल मीडियासाठी. ठीक आहे, तर व्हिडिओ निर्मितीचं क्षेत्र सगळ्यात महत्त्वाचं आहे.
कारण आत्ता ज्या पद्धतीनं आपण सोशल मीडिया कन्झ्युम करतो सगळ्यात जास्त व्हिडिओ स्वरूपात करतो. व्हिडिओ सोडून अजूनही काही गोष्टी असतात का सोशल मीडियावर? असतात का? असतात. कोणत्या असतात तर आपण ब्लॉग्स बघतो, फेसबुकवरती काही एक राईटअप्स लिहिलेले असतात, मोठे मोठे मेसेजेस लिहिलेले असतात. लिंक्डइन वरती गेलो तर लिंक्डइनवरच्या पोस्ट लिहिलेल्या असतात. आपण फोटोज बघतो, पिक्चर्स जातात तिकडे. आपण इंस्टाग्रामवर त्या कराउजल स्क्रोल करतो, म्हणजे 4-5 फोटोज टाकलेला असतो डंप आणि आपण असं स्क्रोल करत जातो, त्याला कराउजल्स म्हणतात. तर व्हिडिओ सोडून इतर स्वरूपाचा सुद्धा खूप कॉन्टेंट जातो, पण सगळ्यात जास्त कॉन्टेंट जो कन्झ्युम केला जातो आणि ज्याला लोक हुक्ड ऑन असतात तो असतो व्हिडिओ. त्याच्यामुळे व्हिडिओ निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये खूप संधी उपलब्ध आहेत सोशल मीडियाच्या बाबतीत विचार करताना. दुसरे म्हणजे इन्फ्लुएन्सर्स किंवा क्रिएटर्स. काय असतात इन्फ्लुएन्सर्स? म्हणजे जे स्वतः त्यांचा कॉन्टेंट बनवतात, त्यांना जे वाटतं त्यांच्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. मग काय काय क्रिएटर्स आपल्याला माहिती आहेत? आपल्याला मोस्टली सेर माहिती आहे, आपल्याला भुवन भाम माहिती आहे, आपल्याला भाडीपा माहिती आहे, अमुक तमुक माहिती आहे, आणखीन इतर क्रिएटर्स माहिती आहेत आपल्याला. ठीक आहे. तर जी लोक त्यांना जे मांडायचं आहे, त्यांना जे म्हणायचं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवतात, ते सगळे क्रिएटर्स असतात. त्याच्यामुळे क्रिएटर बनण्याची संधी असते. त्याच्यामुळे आपल्याला असे कोण कोण क्रिएटर्स माहिती आहेत? कुणी नावं सांगू शकेल का? नाही, कोणीच माहित नाही. अभिन्यू नाही, कुणीच क्रिएटर माहित नाहीत कोणाला. काय काय? मिस्टर बीस्ट, येस. हा, आणखीन टेक्नो गेमर. वा वा, गेमर्स आहे तिकडे. मुंबईकर निखिल, येस. नाव वी आर टॉकिंग. ठीक आहे. आपल्याला आता कॉन्टेंट क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स हे माहिती आहेत. तर कॉन्टेंट क्रिएटर स्वतः बनणं या पद्धतीच्या संधी सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत. सोशल मीडिया मॅनेजर्स हा सगळ्यात महत्वाचा रोल आहे. आणि आता फक्त क्रिएटर बनणंच नाही, म्हणजे तुम्ही आता बघितले का बरेचसे ब्रँड्स असतात, बऱ्याचशा कंपनीज असतात, त्यांचे पण सोशल मीडिया अकाउंट्स असतात. आता ज्यावेळेस मी क्रिएटर आहे, मी स्वतःबद्दलचा कॉन्टेंट करतो, माझ्या चॅनलवरती टाकतो, त्यावेळेस ते स्वतः मी मॅनेज करत असतो ना. पण समजा उद्या विप्रोचं युट्यूब अकाउंट आहे, उद्या काहीतरी रिलायन्सचं इंस्टाग्राम अकाउंट आहे, तर त्याच्यावरती जो कॉन्टेंट टाकतो ते कोण टाकतं? ते कोण मॅनेज करतो? तर त्यांचे सोशल मीडिया मॅनेजर्स. सोशल मीडिया मॅनेजर्स या वेगवेगळ्या समाज माध्यमांवर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती काय कॉन्टेंट जाणार, तो कसा जाणार, तर त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, काय फ्रिक्वेन्सीने ते गेले पाहिजे, काय फॉर्मॅटमध्ये गेले पाहिजे, कसे बनवले पाहिजेत, कसे आवडतील लोकांना, वेगवेगळ््या ॲड्स आपण इंस्टाग्रामवर बनवतो, या सगळ्याचं मॅनेजिंग आणि प्लॅनिंग करण्याचं काम ते सोशल मीडिया मॅनेजर्स करतात. आता सगळ्या क्षेत्रामध्ये आपण जर बघायला गेलो, गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत ज्वेलरीची विक्री कुठे व्हायची? दुकानांमध्ये. आपण कधी ज्वेलरीच्या ऍड्स इंस्टाग्रामवर बघितल्या नव्हत्या. आता ज्वेलरीचे ओनर्स असलेले म्हणजे जॉया लुकास सारखे ब्रँड्स स्वतः इंस्टाग्रामवरती त्यांचा कॉन्टेंट बनवतात. का गरज वाटते त्यांना? का तर तुम्हाला तुमच्या कस्टमर्स पर्यंत डिरेक्टली पोहोचता येतं. त्याच्यामुळे आता फक्त स्वतःला काय वाटतंय किंवा स्वतःला काय सांगायचं हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाची गरज राहिलेली नाहीये. तर ह्या सगळ्या ब्रँड्सना सुद्धा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागतो. त्याच्यामुळे या सोशल मीडिया मॅनेजर्सची खूप मोठी गरज आहे. मार्केटिंग मॅनेजर्स, परत ब्रँड्सच्या बाजूने या प्रॉडक्टचं मार्केटिंग कसं करायचं, योग्य क्लायंटलपर्यंत कसं पोहोचायचं, हे सगळं करण्याचं काम जे करतात ते मार्केटिंग मॅनेजर्स. आणि त्याच्यासाठी सोशल मीडियामध्ये महत्त्वाच्या संधी उपलब्ध आहेत. आणि आत्ताचे पॉडकास्टर्स. आपण आता बघतोय बरेच लोक पॉडकास्ट करतात. पॉडकास्ट करणं खूप सोपं वाटतं की काय करायचंय, एक सोफा घ्यायचा आहे, 2 माईक लावायचे आणि कॅमेरा लावून बोलायला सुरुवात करायची. हो ना? नाही, थँक्यू. तर बऱ्याच लोकांना तितकं सोपं वाटतं. पण आता पॉडकास्टिंग सुद्धा खूप महत्वाची ब्रँडिंग ऍक्टिव्हिटी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. म्हणजे आता आपण वेगवेगळे बिझनेसेस बद्दल माहिती होतं आपल्याला माहिती आहे का की विप्रोचं मालक कोण आहे, आपल्याला माहिती आहे का इन्फोसिसचं मालक कोण आहे, आपल्याला माहिती आहे का जॉया लुकासचं मालक कोण आहे. कधीच फरक पडत नव्हता त्याचा. आणि आपण त्या मालकांकडे बघून खरं तर त्यांचे प्रॉडक्ट्स कधीच विकत घेत नव्हतो. पण आता जर मला माहिती आहे की हाऊस ऑफ आद्याची ओनर सायली आहे, तर माझा विश्वास बहुतेक सायलीवर आहे. त्याच्यामुळे मी सायलीचे प्रॉडक्ट्स विकत घेणार आहे. त्याच्यामुळे आता कोणतंही प्रॉडक्ट विकत घेताना, कोणतीही गोष्ट विकत घेताना मला जर त्याचा ओनर, त्याच्यासोबत असोसिएट असलेली लोक यांची जर तोंडओळख असेल, त्यांच्यासोबतचा जर एक विश्वास निर्माण झालेला असेल, तर मला ते प्रॉडक्ट घेणं सोपं पडतं.
त्याच्यामुळे सगळी लोक कुठे येतात मग आता पॉडकास्टवर. याच्या आधी आपण पाहिलेत का कुठले पॉप्युलर असे डॉक्टर, फेमस आहेत डॉक्टर की ज्यांच्यासोबत लोक फोटो काढतात. डॉक्टरांचं काम ऑपरेशन थिएटरमध्ये ना. आता डॉक्टर सेलिब्रिटीज झालेत. कसे झालेत? या पॉडकास्टवरती. आपण पाहिलेत का खूप कोणी मोठे बिझनेसमन असतात जे असे ज्यांचं काम बिझनेस करणं आहे ना, ते सेलिब्रिटीज आहेत का? ते ऍक्टर्स आहेत का? नाही आहेत. ज्यावेळेस त्या पॉडकास्टवरती येतात हे त्या प्लॅटफॉर्म्स ना त्यांचा मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म म्हणून वापरायला लागतात. ठीक आहे. तर हे पॉडकास्टिंग दुसरं महत्वाचं आहे. शिक्षण काय घ्यावं लागतं? काय घ्यावं लागत असेल? लागतं का काही? खरं तर शिक्षण काहीच लागत नाही. सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातात आहे. प्रत्येकाच्या सगळ्यात महत्वाचं सोशल मीडियाच्या बाबतीत किंवा युट्यूबच्या बाबतीत जर आपण म्हणायला गेलो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप डेमोक्रेटायझिंग मीडियम आहे. तुम्हाला एखादा कॉन्टेंट त्या माध्यमावर टाकायला कोणत्याही प्रकारची एंट्री नाही, एंट्री फी नाही. तुम्हाला काहीच बॅरियर्स नाही. म्हणजे तुम्हाला आज जर वाटलं की मला माझं इंस्टाग्राम अकाउंट सुरू करायचंय किंवा मला माझं युट्यूबचं चॅनल सुरू करायचंय आणि मला काही कॉन्टेंट टाकायचं, तुम्हाला काय करावं लागतं? एक अकाउंट क्रिएट करायचं, एक व्हिडिओ शूट करायचा आणि तो टाकायचा आहे. तुम्हाला त्यासाठी पैसे भरावे लागतात का? तुम्हाला त्यासाठी काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात का? काहीच करावं लागत नाही. तुम्हाला जे वाटतं ते तुम्हाला जसं हवं तसं त्या प्लॅटफॉर्म्सवरती टाकता येतं. त्याच्यामुळे सोशल मीडियामध्ये ज्या वेळेस आपण म्हणतो की करिअरच्या काय संधी आहेत, तर त्या अफाट आहेत. त्याला काही लिमिटच नाहीये, कारण त्याच्यासाठी कोणत्याच पद्धतीचं एंट्री बॅरियर नाही. कुणीही बनवू शकतो. म्हणजे 94 वर्षांच्या आजीपासून ते न जन्मलेल्या बाळापर्यंत, म्हणजे त्याचे आईबाबा करतात ते सगळेजण सोशल मीडिया त्यांचे अकाउंट्स असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे शिक्षण काय घ्यावं लागतं? तर फॉर्मल शिक्षण घ्यावं लागत नाही, पण तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची जाण असावी लागते. मग त्या काय काय गोष्टी आहेत? तर सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्ह माध्यम आहे ना. आता आपण पाहिलं की कशासाठी आपण त्या माध्यमांचा वापर करतो, तर एंटरटेनमेंटसाठी सगळ्यात महत्त्वाचं आणि कम्युनिकेशनसाठी. जर कम्युनिकेट करायचं असेल आणि त्यात एंटरटेनमेंट व्हॅल्यू असायला हवी असेल लोकांना, तर आपल्याला क्रिएटिव्ह असावं लागतं. तर क्रिएटिव्हिटी काय आहे ही शोधावी लागते. मग आपण त्यातनंच वेगवेगळे आलेले ट्रेंड्स बघतो. मग कोणीतरी ते गुलाबी साडीवाला व्हिडिओ करायला लागतो आणि त्याचे रील्स करतो आणि मग ती एक हुक स्टेप बनते आणि मग त्याच गोष्टी लोकांच्या लक्षात राहतात. पासून वेगवेगळ्या गोष्टीचे प्रयोग करत राहतात आणि त्यातले काही प्रयोग वर्क करतात. त्याच्यामुळे क्रिएटिव्हिटी अत्यंत महत्वाचं आहे. कॉन्टेंट क्रिएशन, मला हा क्रिएशन हा शब्द ना खूप आवडतो. म्हणजे ज्यावेळेस आपण सोशल मीडिया पण म्हणतो, आपण काहीतरी तयार करतोय ना, म्हणजे काहीच नाहीये. जरी हे आभासी जग असलं, जरी हे यात काहीच खरं नसलं, तरी त्यात पण काहीतरी एक निर्मिती आहे ना. म्हणजे काहीच नाहीये, त्यात माझ्याकडे कॉन्सेप्ट आली, मग मी त्याची स्क्रिप्ट लिहिली, मग मी त्याचं प्लॅनिंग केलं, मग मी माझ्या मित्रांना 2 शोधलं की तू काम करशील का? मग ते दोघं हो म्हटले. मग आम्ही त्याची रिहर्सल केली. मग आम्ही विचार केला की नाही, माझा एक मित्र आहे, त्याच्याकडे आयफोन आहे, मग मी त्याचा आयफोन घेतो आणि शूट करतो. का? तर त्याच्याकडे बेटर लाइटिंग करता येतं. नाही, आपण आता एक काम करूयात, हे संध्याकाळी नको सकाळी करूयात. का? तर सकाळी चांगला लाईट असतो, या ठिकाणी जमतो. आपण काय करतोय माहितीये का? आपण एखादी गोष्ट जी अस्तित्वातच नाहीये ती तयार करतोय. ठीक आहे. तर ही क्रिएशनची जी प्रोसेस आहे ना, निर्माण करण्याची, निर्मितीची, ती खूप इंटरेस्टिंग आहे. तर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशनचं साधारण ज्ञान असायला लागतं. मग त्यात तुमचे व्हिडिओ आले, मग त्यात तुमचे ग्राफिक्स येतात, ॲनिमेशन्स येतात, या सगळ्या गोष्टींचं साधारणतः ज्ञान असायला पाहिजे. तांत्रिक ज्ञान काय आहे? तांत्रिक ज्ञान म्हणजे टेक्निकल नॉलेज असायला पाहिजे. काय पद्धतीचं? आता जर मला हा कोणीतरी समोर कॅमेरा आणून दिला आणि म्हटलं तुला कॉन्टेंट क्रिएशन करायचंय, तुला व्हिडिओची माहिती असली पाहिजे, मला काहीच माहित नाही त्याविषयी, जमेल का मला? असं नाही. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला सोशल मीडियामध्ये काम करायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला थोडंफार नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे नेसेसरी नाही आहे की प्रत्येकाने कॅमेरा शिकायला पाहिजे, प्रत्येकाने लाइटिंग शिकायला पाहिजे, पण काही बेसिक्स आहेत. म्हणजे लाइटिंग कसं करायचं, मग 3 पॉईंट लाइटिंग काय असतं, मग फ्रेमिंग करायचं असतं म्हणजे नक्की काय करायचं असतं, या गोष्टींचं बेसिक ज्ञान असेल तर तुम्हाला मदत होऊ शकते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टोरी टेलिंग. एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात घेऊया की जरी आपण ही सोशल मीडिया असलं, जरी आपण अगदी कॅज्युअली आणि मोफत फ्री असं स्क्रोलवरती आपल्याला हजारो व्हिडिओज दिसत असले, तरी त्याच्या मागे जाणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टोरी टेलिंग. जर आपल्याला आपण जे बनवतो आहे त्यातनं गोष्ट सांगता नाही आली ना, तर ती कुणी ऐकणारच नाही. म्हणजे असं होईल का की कुठला तरी एक रील आहे, त्याला म्हणायचं आहे की मी कसा गावातनं इकडे आलो
आणि मला कसं या शहरातल्या माणसांनी काही फार बरं वागवलं नाही, याच्याबद्दलचा त्या माणसाने जर एक काय कॅमेराच्या समोर लावून निवेदन दिलं तर आपल्याला आवडेल का? कदाचित नाही आवडणार, कदाचित काही लोकांना आवडेल. पण जर त्याने त्यात काहीतरी छान मस्त एक लहेजा घेतला स्वतःचा, एक काहीतरी छान इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवला, त्याला छान एडिट केलं, त्यात काही इफेक्ट्स टाकले, त्यातनं काहीतरी एक गोष्ट बनवली की कसा मी या गावातनं आलो, मग मी इथून इथे चाललो होतो तर तेव्हा असं झालं, आणि मग मी स्टेशनला आलो आणि मग स्टेशनवरती माझी कोणीतरी बॅगच फेकून दिली, यात मजा येते ना आता ऐकायला. ज्यावेळेस आपण तीच गोष्ट इंटरेस्टिंगली गोष्ट म्हणून सांगायला लागतो त्यावेळेस ती आपल्याला ऐकावीशी वाटते. तर कॉन्टेंट क्रिएशन करताना स्टोरी टेलिंग जमणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण व्हिडिओ म्हणतो त्यावेळेस एक साधारण महत्वाची गोष्ट समजून घेणं इथे महत्वाचं आहे की ही खरं तर छोटी फिल्म आहे. त्याच्यामुळे आपल्याला फिल्मचे लॉजिक्स इथे लावायला लागतात. मग फिल्मसाठी काय काय लागतं, तर स्क्रिप्ट लागतो, मग ऍक्टर लागतो, मग डिरेक्टर लागतो, मग म्युझिशियन लागतो, मग एडिटर लागतो, मग ते पब्लिश करणारी टीम लागते. हे सगळं काम आपण कमी लोकांमध्ये करू शकतो, पण फिल्मच्या पद्धतीनं याला ट्रीट करावं लागतं. ठीक आहे, त्यासाठी स्टोरी टेलिंग महत्वाचं आहे. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे कल्चरल आणि सोशल गोष्टींचं आपल्याला एक अंडरस्टँडिंग लागतं. म्हणजे मला जर माहित नसेल की मी आता एखादी गोष्ट बोललो ती बरी आहे की नाही, त्याला सोशल काही रेलेव्हन्स आहे की नाही, मी आता कोणाला तरी काहीतरी चुकीच्या शब्दात एखादी गोष्ट मांडली, आताचा पॉलिटिकल अंडरस्टँडिंग त्याचं घेतलं नाही, तर कदाचित ती गोष्ट त्या पद्धतीनं रिसीव्ह होणार नाही. मग तुम्ही म्हणाल की काहीच लागत नाही तर करायला घ्यायचं का? काय लागतं सोशल मीडियामध्ये काम करताना? मी आधीच म्हटलो की काहीच लागत नाही. जर सगळ्यात महत्वाचं काय लागत असेल तर मला वाटतं क्लॅरिटी लागते. का करायचं? म्हणजे आता सोशल मीडिया करणं खूप सोपं आहे. आत्ताच आपण डिस्कस केलं की त्यासाठी काहीही एंट्री बॅरियर नाही. मला उद्या फोन हातात न घ्यायचा, इंस्टाग्रामचा अकाउंट सुरू करायचं, युट्यूबचा अकाउंट सुरू करायचं, एक व्हिडिओ बनवायचा आणि टाकायला सुरुवात करायची. क्लिअर, मी उद्या झालो इन्फ्लुएन्सर. शक्य आहे का? का शक्य नाही आहे? नाही, मी सगळंच करतो ना. म्हणजे मी आता एक काम करतो, मी अकाउंट क्रिएट करतो, पोस्ट करायला सुरुवात करतो. एक मला आता या लेक्चरमधनं कळलंय की एक सोशल मीडिया मॅनेजर लागतो. एक मॅनेजर हायर करतो, तो रोज माझी स्ट्रॅटेजी करून टाकेल आणि होऊन जाईल मी इन्फ्लुएन्सर. शक्य आहे का? सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मी ऍक्च्युली रानडे इन्स्टिट्यूट जे पुण्यात आहे तिथेही मुलांना डिजिटल कॉन्टेंट क्रिएशन हा विषय शिकवतो की हा कॉन्टेंट कसा तयार करायचा. तर एक प्रश्न परत परत जाणवतो, ते म्हणजे खूप लोकांना उत्तरच सापडत नाही की हे का करायचंय. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आता असे कुणीतरी आपल्याला दिसले की कुणीतरी लोक त्यांच्या भोवती एक गराडा घालतात, त्यांच्यासोबत फोटो काढतात, त्यांना भेटायचं असतं, त्यांच्यासोबत फोटो काढून इंस्टाग्रामवर टाकायचे असतात किंवा इतर लोकांना दाखवायचे असतात. याच्यासाठी आपल्याला सोशल मीडियामध्ये यायचंय का? याच्यासाठी आपल्याला क्रिएटर बनायचंय का? इन्फ्लुएन्सर बनायचंय का? मला एखादी गोष्ट सांगायची, मी आता पॉडकास्ट करतो. मी का पॉडकास्ट करतो? मी काही इथे लेक्चर देण्यासाठी पॉडकास्ट नाही करत. मी पॉडकास्ट करतो कारण मला त्या विषयांवरचं माहिती घ्यायची, मला त्यांच्याविषयी ऐकायचंय, त्या लोकांशी बोलायचंय आणि मला जे प्रश्न पडलेत मला ते त्यांना विचारायचंय. आणि मला असं वाटतं माझ्यासारख्या अनेक लोकांना तसेच प्रश्न पडतात. तर त्याच्यामुळे मला माझा का काय ना हा खूप क्लिअर आहे. सोशल मीडियाच्या बाबतीत करिअर करताना लोकांना खूप मोठा प्रश्न असतो की त्यांना त्यांचा काच माहीत नसतो की का तुम्हाला करायचं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे क्लॅरिटी. तुम्हाला सोशल मीडिया का करायचं आहे? सोशल मीडियात संधी आहेत का? हो. सगळ्यांना पैसे मिळतात का? तर नाही. त्यासाठी फॉर्मल एज्युकेशन लागतं का? तर नाही. त्याच्यामुळे इथे आपली जबाबदारी खूप मोठी वाढते. यातली सगळ्यात महत्वाची आणखीन एक गोष्ट ती म्हणजे नेटवर्किंग. बऱ्यापैकी ना नेटवर्किंग म्हणजे काय, आता ही खूप नव्याने तयार झालेली इंडस्ट्री आहे ना. तर त्याच्यामुळे असं तर नाही होत की मी एक कुठल्या तरी म्हणजे आपण आता आर्म फोर्सेसच्या ऍडमिशन्स बद्दल माहिती घेतली की कसं एक प्रोसेस असते, मग काही फॉर्म्स निघतात, मग तो क्रायटेरिया असतो, मग तुम्हाला परीक्षा द्याव्या लागतात. सोशल मीडियाच्या जॉब्सच्या बाबतीत असं काही घडतं का? नाही घडत. कुठून मिळतात हे जॉब्स? माझ्या एका मित्राची एजन्सी आहे, मी त्यांना ओळखतो आणि मी त्यांच्यासोबत आधी काम केलेलं आहे आणि मग मी माझ्या आधीच्या केलेल्या गोष्टी त्यांना पाठवतो
आणि मोस्ट ऑफ द टाइम्स रेकमेंडेशन्समधनंही कामं होतात. त्याच्यामुळे नेटवर्किंग, त्या क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांसोबत ओळख असणं, माहिती असणं, त्यांच्या सर्कल्समध्ये असणं, हे सोशल मीडियाच्या बाबतीत परत एकदा खूप महत्त्वाचं ठरतं. आता आपण क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स बद्दल बोललो. इन्फ्लुएन्सर्स म्हणजे नेमके काय? तर एका मोठ्या गटाला इन्फ्लुएन्स करू शकणारे, प्रभाव टाकू शकणारे अशी लोक. मग आता आपण कोणालाही इन्फ्लुएन्सर्स म्हणजे आता मला ते खरं तर तो एक त्या शब्दाचाच राग आहे की आपण कोणालाही सोशल मीडियावरती 50-60 हजार फॉलोअर असलेल्या कुठल्याही माणसाला आपण आता इन्फ्लुएन्सर म्हणायला लागलो तर थोडं अवघड आहे. पण ज्यांना आपण प्रभाव टाकू शकू आणि पॉझिटिव्ह प्रभाव या उद्देशाने म्हणूया. आता आपण म्हणजे प्रभाव मग तो निगेटिव्ह पण असू शकतो आणि मग त्याचं काही भलतं होऊ शकतं, तर तिथे नको जायला. पण एक पॉझिटिव्हली प्रभाव टाकणाऱ्या लोकांबद्दल बोलूयात जे इन्फ्लुएन्सर्स आहेत. तर त्यांचं काय काम आहे, काय करतात इन्फ्लुएन्सर्स? तर एकतर लोकांमध्ये विश्वास निर्माण करतात. कोण आहेत इन्फ्लुएन्सर्स? म्हणजे अमिताभ बच्चन, सगळ्यांना माहिती आहेत अमिताभ बच्चन. येस, अमिताभ बच्चन सांगतात की ज्यावेळेस मी माझं घर या सिमेंटने बांधलंय, तुम्ही घ्या, त्यावेळेस लोकांचा विश्वास बसतो त्या सिमेंटच्या ब्रँडवर, कारण त्यांचा अमिताभवरती विश्वास आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण इन्फ्लुएन्सर्स म्हणतो त्यावेळेस काय पद्धतीने त्या इन्फ्लुएन्सरना सुद्धा वापरलं जातं बघा या सगळ्या इकोसिस्टीममध्ये. ज्यावेळेस मला कोणीतरी म्हटलं की माझे खूप सुंदर सिमेंट आहे, याने खूप चांगलं मजबूत बांधकाम होतं, तुम्ही घ्याल का? कदाचित नाही. पण ज्यावेळेस मला अमिताभ बच्चन येऊन सांगतात की हे ना खूप भारी सिमेंट आहे, जे मी माझं घर याच्यानेच बांधलेलं आहे आणि तुम्ही पण घ्या, मी तरीही तोपर्यंत मी हा प्रश्न विचारलेला नाही की हे सिमेंट किती कामाचं आहे, पण आता विकणारा माणूस माझ्या ओळखीचा आहे. इन्फ्लुएन्सर्स काय काम करतात तर तो विश्वास निर्माण करण्याचं काम करतात आणि त्याच्यामुळे प्रभाव निर्माण होतो. आता याच केसमध्ये अमिताभ बच्चन काय करत होते तर त्या ब्रँडचं प्रतिनिधित्व करत होते. ठीक आहे, की मी हा ब्रँडला रिप्रेझेंट करतो आणि त्याच्यामुळे तुम्ही हे प्रॉडक्ट विकत घेऊ शकता. आपण बरेच इंस्टाग्रामवर, युट्यूबवरती वेगवेगळे ट्रेंड्स बघतो. तुम्ही आता कोणी इंस्टाग्रामवर फूड फार्मरचा ट्रेंड पाहिला होता का? फूड फार्मर फॉलो केलंय? काय केलं फूड फार्मरने? त्याने लेबल पडेगा इंडिया नावाचं कॅम्पेन सुरू केलं. काय होतं कॅम्पेन? लेबल पडेगा इंडिया. आपण कुठल्याही खाद्यपदार्थांच्या दुकानात जाऊन पॅकेट्स विकत घेतो, आपण ते कधीही वाचत नाही त्याच्यात काय असतात, पोषण मूल्य त्यातले काय काय घटक आहेत हे आपण कधीही वाचतो का? नाही. आपण त्यातली एकच गोष्ट बघतो, किंमत. ते 5 रुपयाचे का 10 रुपयाचे एवढ्यावरती आपण ठरवतो ते खायचं की नाही आणि मग सोडून देतो. सगळ्यात महत्वाचं काय असतं त्याच्या मागचं? लेबल वाचणं. फूड फार्मर नावाचा इन्फ्लुएन्सर आहे, त्याने हा ट्रेंड सुरू केला, लेबल पडेगा इंडिया. आणि मग त्याने खूप लोकांना आवाहन करायला सुरुवात केली की नाही तुम्ही आता हे लेबल कसं वाचायचं, मग त्यातल्या काय काय गोष्टी आहेत, काय काय पद्धतीनं त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, हे सगळे जे ट्रेंड्स आहेत त्याच्यावरती स्वार होणं आणि ते ट्रेंड्स तयार करणं हेही काम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स करतात. आणि अगेन फूड फार्मरचंच उदाहरण, ते लोकांचा आवाज म्हणतात. फूड फार्मरने त्यातनं काय आपल्या समोर आणलं की वेगवेगळे हे जे ब्रँड्स आहेत, त्याने बोर्नव्हिटाला, म्हणजे बोर्नव्हिटा एवढा मोठी कंपनी, त्याने बोर्नव्हिटाला त्यांच्या कॉन्टेंटमधला साखर कॉन्टेंट कमी करायला लावला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आपल्याला असे वाटतात की ते फक्त ग्राफिक्स येतात, ॲनिमेशन्स येतात, या सगळ्या गोष्टींचं साधारणतः ज्ञान असायला पाहिजे. तांत्रिक ज्ञान काय? तांत्रिक ज्ञान म्हणजे टेक्निकल नॉलेज असायला पाहिजे. काय पद्धतीचं? आता जर मला हा कोणीतरी समोर कॅमेरा आणून दिला आणि म्हटलं तुला कॉन्टेंट क्रिएशन करायचंय, तुला व्हिडिओची माहिती असली पाहिजे, मला काहीच माहित नाही त्याविषयी, जमेल का मला? असं नाही. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला सोशल मीडियामध्ये काम करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला थोडंफार नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे नेसेसरी नाही की प्रत्येकाने कॅमेरा शिकायला पाहिजे, प्रत्येकाने लाइटिंग शिकायला पाहिजे, पण काही बेसिक्स आहेत. म्हणजे लाइटिंग कसं करायचं, मग 3 पॉइंट लाइटिंग काय असतं, मग फ्रेमिंग करायचं असतं म्हणजे नक्की काय करायचं असतं, या गोष्टींचं बेसिक ज्ञान असेल तर तुम्हाला मदत होऊ शकते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टोरी टेलिंग. एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात घेऊया की जरी आपण ही सोशल मीडिया असलं, जरी आपण अगदी कॅज्युअली आणि मोफत फ्री असं स्क्रोलवरती आपल्याला हजारो व्हिडिओज दिसत असले तरी त्याच्या मागे जाणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टोरी टेलिंग. जर आपल्याला आपण जे बनवतो आहे त्यातनं गोष्ट सांगता नाही आली ना तर ती कुणी ऐकणारच नाही.
म्हणजे असं होईल का की कुठला तरी एक रील आहे, त्याला म्हणायचं आहे की मी कसा गावातनं इकडे आलो आणि मला कसं या शहरातल्या माणसांनी काही फार बरं वागवलं नाही, याच्याबद्दलचा त्या माणसाने जर एक काय कॅमेराच्या समोर लावून निवेदन दिलं तर आपल्याला आवडेल का? कदाचित नाही आवडणार, कदाचित काही लोकांना आवडेल. पण जर त्याने त्यात काहीतरी छान मस्त एक लहेजा घेतला स्वतःचा, एक काहीतरी छान इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवला, त्याला छान एडिट केलं, त्यात काही इफेक्ट्स टाकले, त्यातनं काहीतरी एक गोष्ट बनवली की कसा मी या गावातनं आलो, मग मी इथून इथे चाललो होतो तर तेव्हा असं झालं, आणि मग मी स्टेशनला आलो आणि मग स्टेशनवरती माझी कोणीतरी बॅगच फेकून दिली, यात मजा येते ना आता ऐकायला. ज्यावेळेस आपण तीच गोष्ट इंटरेस्टिंगली गोष्ट म्हणून सांगायला लागतो त्यावेळेस ती आपल्याला ऐकावीशी वाटते. तर कॉन्टेंट क्रिएशन करताना स्टोरी टेलिंग जमणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण व्हिडिओ म्हणतो त्यावेळेस एक साधारण महत्वाची गोष्ट समजून घेणं इथे महत्वाचं आहे की ही खरं तर छोटी फिल्म आहे. त्याच्यामुळे आपल्याला फिल्मचे लॉजिक्स इथे लावायला लागतात. मग फिल्मसाठी काय काय लागतं, तर स्क्रिप्ट लागतो, मग ऍक्टर लागतो, मग डिरेक्टर लागतो, मग म्युझिशियन लागतो, मग एडिटर लागतो, मग ते पब्लिश करणारी टीम लागते. हे सगळं काम आपण कमी लोकांमध्ये करू शकतो, पण फिल्मच्या पद्धतीनं याला ट्रीट करावं लागतं. ठीक आहे, त्यासाठी स्टोरी टेलिंग महत्वाचं आहे. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे कल्चरल आणि सोशल गोष्टींचं आपल्याला एक अंडरस्टँडिंग लागतं. म्हणजे मला जर माहित नसेल की मी आता एखादी गोष्ट बोललो ती बरी आहे की नाही, त्याला सोशल काही रेलेव्हन्स आहे की नाही, मी आता कोणाला तरी काहीतरी चुकीच्या शब्दात एखादी गोष्ट मांडली, आताचा पॉलिटिकल अंडरस्टँडिंग त्याचं घेतलं नाही, तर कदाचित ती गोष्ट त्या पद्धतीनं रिसीव्ह होणार नाही. मग तुम्ही म्हणाल की काहीच लागत नाही तर करायला घ्यायचं का? काय लागतं सोशल मीडियामध्ये काम करताना? मी आधीच म्हटलो की काहीच लागत नाही. जर सगळ्यात महत्वाचं काय लागत असेल तर मला वाटतं क्लॅरिटी लागते. का करायचंय? म्हणजे आता सोशल मीडिया करणं खूप सोपं आहे. आत्ताच आपण डिस्कस केलं की त्यासाठी काहीही एंट्री बॅरियर नाही. मला उद्या फोन हातातनं घ्यायचा, इंस्टाग्रामचा अकाउंट सुरू करायचं, युट्यूबचा अकाउंट सुरू करायचं, एक व्हिडिओ बनवायचा आणि टाकायला सुरुवात करायची. क्लिअर, मी उद्या झालो इन्फ्लुएन्सर. शक्य आहे का? का शक्य नाहीये? नाही, मी सगळंच करतो ना. म्हणजे मी आता एक काम करतो, मी अकाउंट क्रिएट करतो, पोस्ट करायला सुरुवात करतो. एक मला आता या लेक्चरमधनं कळलंय की एक सोशल मीडिया मॅनेजर लागतो. एक मॅनेजर हायर करतो, तो रोज माझी स्ट्रॅटेजी करून टाकेल आणि होऊन जाईल मी इन्फ्लुएन्सर. शक्य आहे का? सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मी ऍक्च्युली रानडे इन्स्टिट्यूट जे पुण्यात आहे तिथेही मुलांना डिजिटल कॉन्टेंट क्रिएशन हा विषय शिकवतो की हा कॉन्टेंट कसा तयार करायचा. तर एक प्रश्न परत परत जाणवतो, ते म्हणजे खूप लोकांना उत्तरच सापडत नाही की हे का करायचंय. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आता असे कुणीतरी आपल्याला दिसले की कुणीतरी लोक त्यांच्या भोवती एक गराडा घालतात, त्यांच्यासोबत फोटो काढतात, त्यांना भेटायचं असतं, त्यांच्यासोबत फोटो काढून इंस्टाग्रामवर टाकायचे असतात किंवा इतर लोकांना दाखवायचे असतात. याच्यासाठी आपल्याला सोशल मीडियामध्ये यायचंय का? याच्यासाठी आपल्याला क्रिएटर बनायचंय का? इन्फ्लुएन्सर बनायचंय का? मला एखादी गोष्ट सांगायची. मी आता पॉडकास्ट करतो. मी का पॉडकास्ट करतो? मी काही इथे लेक्चर देण्यासाठी पॉडकास्ट नाही करत. मी पॉडकास्ट करतो कारण मला त्या विषयांवरचं माहिती घ्यायची, मला त्यांच्याविषयी ऐकायचंय, त्या लोकांशी बोलायचंय आणि मला जे प्रश्न पडलेत मला ते त्यांना विचारायचंय. आणि मला असं वाटतं माझ्यासारख्या अनेक लोकांना तसेच प्रश्न पडतात. तर त्याच्यामुळे मला माझा का आहे ना हा खूप क्लिअर आहे. सोशल मीडियाच्या बाबतीत करिअर करताना लोकांना खूप मोठा प्रश्न असतो की त्यांना त्यांचा काच माहीत नसतो की का तुम्हाला करायचं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे क्लॅरिटी. तुम्हाला सोशल मीडिया का करायचं आहे? सोशल मीडियात संधी आहेत का? हो. सगळ्यांना पैसे मिळतात का? तर नाही. त्यासाठी फॉर्मल एज्युकेशन लागतं का? तर नाही. त्याच्यामुळे इथे आपली जबाबदारी खूप मोठी वाढते. यातली सगळ्यात महत्वाची आणखीन एक गोष्ट ती म्हणजे नेटवर्किंग. बऱ्यापैकी ना नेटवर्किंग म्हणजे काय, आता ही खूप नव्याने तयार झालेली इंडस्ट्री आहे ना. तर त्याच्यामुळे असं तर नाही होत की मी एक कुठल्या तरी म्हणजे आपण आता आर्म फोर्सेसच्या ऍडमिशन्स बद्दल माहिती घेतली की कसं एक प्रोसेस असते, मग काही फॉर्म्स निघतात, मग तो क्रायटेरिया असतो, मग तुम्हाला परीक्षा द्याव्या लागतात. सोशल मीडियाच्या जॉब्सच्या बाबतीत असं काही घडतं का? नाही घडत. कुठून मिळतात हे जॉब्स? माझ्या एका मित्राची एजन्सी आहे, मी त्यांना ओळखतो.
आणि मी त्यांच्यासोबत आधी काम केलेलं आहे आणि मग मी माझ्या आधीच्या केलेल्या गोष्टी त्यांना पाठवतो आणि मोस्ट ऑफ द टाइम्स रेकमेंडेशन्समधनंही कामं होतात. त्याच्यामुळे नेटवर्किंग, त्या त्या क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांसोबत ओळख असणं, माहिती असणं, त्यांच्या सर्कल्समध्ये असणं, हे सोशल मीडियाच्या बाबतीत परत एकदा खूप महत्त्वाचं ठरतं. आता आपण क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स बद्दल बोलतो. इन्फ्लुएन्सर्स म्हणजे नेमके काय? तर एका मोठ्या गटाला इन्फ्लुएन्स करू शकणारे, प्रभाव टाकू शकणारे अशी लोक. मग आता आपण कोणालाही इन्फ्लुएन्सर्स म्हणजे आता मला ते खरं तर तो एक त्या शब्दाचाच राग आहे की आपण कोणालाही सोशल मीडियावरती 50-60 हजार फॉलोअर असलेल्या कुठल्याही माणसाला आपण आता इन्फ्लुएन्सर म्हणायला लागलो तर थोडं अवघड आहे. पण ज्यांना आपण प्रभाव टाकू शकू आणि पॉझिटिव्ह प्रभाव या उद्देशाने म्हणूयात आपण, म्हणजे प्रभावामध्ये निगेटिव्ह पण असू शकतो आणि मग त्याचं काही भलतं होऊ शकतं, तर तिथे नको जायला. पण एक पॉझिटिव्हली प्रभाव टाकणाऱ्या लोकांबद्दल बोलूयात जे इन्फ्लुएन्सर्स आहेत. तर त्यांचं काय काम आहे, काय करतात इन्फ्लुएन्सर्स? तर एकतर लोकांमध्ये विश्वास निर्माण करतात. कोण आहेत इन्फ्लुएन्सर्स? म्हणजे अमिताभ बच्चन, सगळ्यांना माहिती आहेत अमिताभ बच्चन. येस, अमिताभ बच्चन सांगतात की ज्यावेळेस मी माझं घर या सिमेंटने बांधलंय, तुम्ही घ्या, त्यावेळेस लोकांचा विश्वास बसतो त्या सिमेंटच्या ब्रँडवर, कारण त्यांचा अमिताभवरती विश्वास आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण इन्फ्लुएन्सर्स म्हणतो त्यावेळेस काय पद्धतीने त्या इन्फ्लुएन्सरना सुद्धा वापरलं जातं बघा या सगळ्या इकोसिस्टीममध्ये. ज्यावेळेस मला कोणीतरी म्हटलं की माझे खूप सुंदर सिमेंट आहे, याने खूप चांगलं मजबूत बांधकाम होतं, तुम्ही घ्याल का? कदाचित नाही. पण ज्यावेळेस मला अमिताभ बच्चन येऊन सांगतात की हे ना खूप भारी सिमेंट आहे, जे मी माझं घर याच्यानेच बांधलेलं आहे आणि तुम्ही पण घ्या, मी तरीही तोपर्यंत मी हा प्रश्न विचारलेला नाही की हे सिमेंट किती कामाचं आहे, पण आता विकणारा माणूस माझ्या ओळखीचा आहे. इन्फ्लुएन्सर्स काय काम करतात? तर तो विश्वास निर्माण करण्याचं काम करतात आणि त्याच्यामुळे प्रभाव निर्माण होतो. आता याच केसमध्ये अमिताभ बच्चन काय करत होते? तर त्या ब्रँडचं प्रतिनिधित्व करत होते. ठीक आहे, की मी हा ब्रँडला रिप्रेझेंट करतो आणि त्याच्यामुळे तुम्ही हे प्रॉडक्ट विकत घेऊ शकता. आपण बरेच इंस्टाग्रामवर, युट्यूबवरती वेगवेगळे ट्रेंड्स बघतो. तुम्ही आता कोणी इंस्टाग्रामवर फूड फार्मरचा ट्रेंड पाहिला होता का? फूड फार्मर फॉलो केलंय? काय केलं फूड फार्मरने? त्याने लेबल पडेगा इंडिया नावाचं कॅम्पेन सुरू केलं. काय होतं कॅम्पेन? लेबल पडेगा इंडिया. आपण कुठल्याही खाद्यपदार्थांच्या दुकानात जाऊन पॅकेट्स विकत घेतो, आपण ते कधीही वाचत नाही त्याच्यात काय असतात, पोषण मूल्य त्यातले काय काय घटक आहेत हे आपण कधीही वाचतो का? नाही. आपण त्यातली एकच गोष्ट बघतो, किंमत. ते 5 रुपयाचे का 10 रुपयाचे एवढ्यावरती आपण ठरवतो ते खायचं की नाही आणि मग सोडून देतो. सगळ्यात महत्वाचं काय असतं त्याच्या मागचं? लेबल वाचणं. फूड फार्मर नावाचा इन्फ्लुएन्सर आहे, त्याने हा ट्रेंड सुरू केला, लेबल पडेगा इंडिया. आणि मग त्याने खूप लोकांना आवाहन करायला सुरुवात केली की नाही तुम्ही आता हे लेबल कसं वाचायचं, मग त्यातल्या काय काय गोष्टी आहेत, काय काय पद्धतीनं त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, हे सगळे जे ट्रेंड्स आहेत त्याच्यावरती स्वार होणं आणि ते ट्रेंड्स तयार करणं हेही काम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स करतात. आणि अगेन फूड फार्मरचंच उदाहरण, ते लोकांचा आवाज म्हणतात. फूड फार्मरने त्यातनं काय आपल्या समोर आणलं की वेगवेगळे हे जे ब्रँड्स आहेत, त्याने बोर्नव्हिटाला, म्हणजे बोर्नव्हिटासारखा एवढा मोठी कंपनी, त्याने बोर्नव्हिटाला त्यांच्या कॉन्टेंटमधला साखर कॉन्टेंट कमी करायला लावला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आपल्याला असे वाटतात की ते फक्त इंस्टाग्रामवर रील करतात, काहीतरी एक व्हिडिओ टाकतात. त्याचं काय होऊ शकतं बघा. मल्टीनॅशनल कंपनी, आंतरराष्ट्रीय कंपन्या सुद्धा याने जे कॅम्पेन उभं केलं त्याच्या पुढे त्यांना झुकावं लागलं आणि त्यांना त्यांच्या प्रॉडक्टमधल्या साखरेचं प्रमाण कमी करावं लागलं. तर या पद्धतीनं लोकांचा आवाज हे इन्फ्लुएन्सर्स बनू शकतात. ही सगळ्यात माझी आवडती स्लाइड आहे. ज्यावेळेस आपण सोशल मीडिया मार्केटिंग, इन्फ्लुएन्सर्स, क्रिएटर्स यांच्याबद्दल बोलतो, एक गोष्ट आपण कायम विसरतो, ते म्हणजे त्यांच्या जबाबदाऱ्या. आपण कुठलाही एक जॉबला अप्लाय करतो, मला एक काहीतरी टास्क दिलेलं असतं, ठीक आहे, म्हणजे माझं काहीतरी एक काम असतं, मला ते काम पूर्ण करायचं आहे, ते काम पार पाडणं माझी जबाबदारी आहे, बरोबर? हा काय असा एक स्पेसिफिक जॉब रोल आहे का सोशल मीडिया मार्केटिंग किंवा क्रिएटर्स किंवा इन्फ्लुएन्सर्सचा
की असं असं याचे जॉब रोल्स दिलेले आहेत की हे करायचे, हे करायचे, हे करायचे. त्याच्यामुळे सोशल मीडियामध्ये येणाऱ्या या सगळ्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या पण आपण विसरतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारदर्शकता. मी जे करतो आहे ते मी किती ट्रान्सपरंटली करतोय, किती प्रामाणिकपणे करतो आहे, किती त्याचं वैयक्तिक आयुष्यातही बऱ्याचदा कॉन्टेंट क्रिएट करताना ना एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा पडतो ते म्हणजे माझे काहीतरी पर्सनल ओपिनियन्स असतात आणि एक काहीतरी सोसायटीचं मत असतं. ज्या वेळेस मी अशा पॉईंटला उभा राहतो की मी काहीतरी एखाद्या बोलल्याने लोकांवरती प्रभाव पडू शकतो, त्यावेळेस मला तो एथिकली निर्णय घ्यायचा असतो की मला ते करायचं की नसतं. ठीक आहे, त्याच्यामुळे ती एक सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. कॉन्टेंट क्रिएट करत असताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला लागते ते म्हणजे मानसिक स्वास्थ्याविषयी. आपण खूप बोलतो की मानसिक आरोग्य कसं महत्त्वाचं आहे, पण आपण काय करतो, इंस्टाग्रामवर जातो, जी पोस्ट आपल्याला आवडत नाही त्याच्या खाली सगळ्यात जाऊन पहिल्यांदा काय बघतो, कॉमेंट्स बघतो की नाही. मग एक काहीतरी पोस्ट असते, मग त्याच्यात त्या कॉमेंट विषयी, मग ज्याने कॉन्टेंट बनवलाय त्याला काहीतरी शिव्या दिलेल्या असतात, त्याला काहीतरी ट्रोल केलेलं असतं आणि मग लोक आपापसात भांडत असतात आणि सतत ते असतं काहीतरी, है ना. मग अर्धी लोक बहुतेक इंस्टाग्रामवरती कॉमेंट्स वाचायला जातात, म्हणजे कुठलीही पोस्ट घ्यायची ज्याच्यात काहीतरी टोकाचे रिॲक्शन्स आहेत आणि मग मीम्स घ्यायचे आणि त्याच्या खालच्या फक्त कॉमेंट्स वाचत जायचं. हा काय आहे सगळा खरं तर कचरा आहे. आणि याचा खरं तर ज्या माणसाने कॉन्टेंट तयार केला त्याच्यावरती काय पद्धतीचा परिणाम होतो याचा आपण विचार केलाय का? म्हणजे आता मी इथे उभा राहतो आणि मग तुम्ही मला तोंडावरती सांगा की किती घाण लेक्चर डिलिव्हर करतोयस तू, मला आवडणार आहे का ते? हे आपण इतर लोकांना ते समोर नसतील तर करू शकतो का? म्हणजे जस्ट बिकॉज ती व्यक्ती माझ्या आता समोर नाहीये म्हणून मी त्या व्यक्तीबद्दल घाण बोलू शकतो का? हे आपण या सोशल मीडियामध्ये विसरतो की सोशल मीडियाचा सगळ्यात मोठा तोटा हा आहे ना की मला ज्याच्या सोबत मी बोलतो ना तो मला दिसतच नाही, त्याच्यामुळे मला ना तो दगड वाटतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी त्याला काही बोलू शकतो, मी काही बोललो तर तो खपवून घेईन आणि त्याला कुठे मी दिसतोय, त्याच्यामुळे मी बोललो तर मी निघून जाईन. ज्यावेळेस आपण इन्फ्लुएन्सर, सोशल मीडिया आणि याच्या सगळ्या वापरातल्या जबाबदाऱ्यांबद्दल बोलतो त्यावेळेस आपण तिथे काय बोलतो आहोत, हे बोलल्याने त्याचा इतरांवर काही परिणाम होईल का, मला जर कोणी या पद्धतीनं बोललं तर मी कसा रिॲक्ट करीन, या गोष्टींचा आपण विचार करत नाही, जे मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं या जबाबदाऱ्या समजून घेताना. आणि हे सगळं बोलत असताना परत कायदेशीर जबाबदाऱ्या म्हणजे ते लिगल ॲस्पेक्टमध्ये आहेत का, लिगॅलिटीज काही आपण ब्रेक करतोय का, या गोष्टींचाही थोडा विचार करावा लागतो. 1-2 मिनिटं घेऊ आणखीन. काय पद्धतीनं अप्रोच करायचा तर एक सोशल मीडियातली कामं करताना नेटवर्किंग करणं, त्याचा आधी पोर्टफोलिओ तयार करणं. पोर्टफोलिओ म्हणजे काय असतो की एक मी काय 4 वेगवेगळ्या ठिकाणी इंटर्नशिप्स केल्या, याच्याकडे असिस्टन्सचं म्हणून काम केलं तर त्याच्याकडनं ती माहिती घ्यायची, माझा पोर्टफोलिओ बेसिकली तयार करायला लागायचा. तेच 3दा स्लाइड आहे, छान. नवीन कौशल्य मिळवणं, मला ही स्लाइड खूप महत्त्वाची वाटते. आपण AI मध्ये बोलताना आपण बोललो होतो सोशल मीडियातला करिअर ना असं काही सेट नाही, त्याच्यामुळे आज आपण इंस्टाग्रामवरच्या रील बघतोय ज्या खूप चालल्यात. गेल्या 4 वर्षापूर्वी पॉडकास्ट अस्तित्वातच नव्हते, आज सगळे पॉडकास्ट बूममध्ये. त्याच्या आधी काहीतरी स्केच व्हिडिओज होते, त्याच्या आधी काहीतरी भलतंच होतं, ते वाईन नावाचा प्रकार होता, आपण वाईन नावाच्या फॉर्मॅटमध्ये ते व्हिडिओज कन्झ्युम करायचो. या सगळ्यांची स्टोरी टेलिंग, या सगळ्यांच्या बनवण्याच्या पद्धतीनं सतत दरवेळेस बदलत राहतात, त्याच्यामुळे आपल्याला अडॅप्ट करणं आणि अपस्किल करणं खूप महत्त्वाचं आहे. नाही का बदलत? मॉनेटायझेशन, मला वाटतं हा सगळ्यात लोकांचा आवडता प्रश्न आहे की पैसे मिळतात का? सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना पैसे, असं वाटतं का तुम्हाला? किती पैसे मिळतात असं वाटतं तुम्हाला? करोडो रुपये. बापरे, एवढे मिळत असते तर सगळे नसते का झाले क्रिएटर? पैसे मिळतात का? तर हो, नक्की मिळतात, पण सगळ्यांना मिळतात का? नाही. सोशल मीडियामध्ये जसं आपण कुठलीही नोकरी करतो त्यावेळेस आपल्याला पगार मिळतो किंवा बिझनेस करतो त्यातलं प्रॉफिट मिळतं, सोशल मीडियामध्ये नाही, इतकं विखुरलेलं आहे ना की त्याचा असा एक काही सोर्स नाही, त्याच्यामुळे वेगवेगळे सोर्सेस आहे. म्हणजे युट्यूबचं जर मी अगदी थोडक्यात सांगतोय,
युट्यूबचं उदाहरण घ्यायला गेलो तर साधारण 2-3 सोर्सेसमधनं पैसे मिळतात. एक तर म्हणजे त्याचा जो व्हिडिओ आहे तो किती लोकांनी पाहिला त्याच्यावरनं त्या व्हिडिओवरती ऍड्स दाखवल्या जातात. आपण ऍड्स बघतो ना बऱ्याचदा, म्हणजे प्रीमियम अकाउंट नसेल तर तुम्हाला ऍड्स दिसतात युट्यूबवरती. तर किती ऍड्स तुमच्या अकाउंटवर दाखवल्या गेल्या त्याच्यानुसार त्या व्हिडिओचा ओनर जो आहे, जो क्रिएटर आहे, त्याला पैसे मिळतात. दुसरी पद्धत आहे पैसे कमवण्याची युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून, ते म्हणजे ब्रँड स्पॉन्सरशिप. की हा व्हिडिओ बनवण्यासाठी या ब्रँडने पैसे दिलेले आहेत आणि त्यासाठी त्यांना पैसे दिले जातात. आता आम्ही पॉडकास्ट करतो, पॉडकास्टसाठी पॉडकास्टवर येण्यासाठी लोक पैसे देतात की आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुमच्या व्हिडिओत आलो आम्ही तर आमचा बिझनेस वाढेल किंवा आम्हाला मार्केटिंग होईल आमची, म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देतो. त्याच्यामुळे हे एक आता नवीन सापडलेलं तंत्र आहे. आपण बऱ्याचदा काही इन्फ्लुएन्सर्स बघतो की तुम्ही माझा हा कोड वापरा, त्याला ॲफिलिएटेड मार्केटिंग म्हणतो, की माझा हा कोड वापरा आणि तुम्ही हे प्रॉडक्ट घेतलं की तुम्हाला 15% डिस्काउंट मिळेल. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या माध्यमातनं त्यातनं आपल्याला पैसे कमवता येतात. यातनं काही एक असं स्टेबल इन्कम असतं का, तर नसतं. सगळ्यांना समान पैसे मिळतात का, तर नाही मिळत. पण म्हणून करायचं नाही का, तर असंही नाही. एक साधारण अगदी शेवटाकडे काय गोष्टी आपण आजच्या या लेक्चरमधनं लक्षात घेतल्या पाहिजे की इन्फ्लुएन्सर्स आहे, आपण फूड फार्मरचं उदाहरण पाहिलं, इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांचा रिअल इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यासाठी तुमचे काहीतरी एथिक्स असावे लागतात, तुमचे काहीतरी मूल्य असावे लागतात आणि ते जागून तुम्हाला त्या क्षेत्रात काम करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिएटिव्हिटी पाहिजे, आणि फक्त क्रिएटिव्हिटी असून उपयोग नाही, तर त्यासाठी स्ट्रॅटेजी महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपण एक स्ट्रॅटेजी करत नाही, प्लॅन करत नाही, तोपर्यंत त्यात सक्सीड करणं महत्त्वाचं आहे. वैयक्तिक ब्रँड महत्त्वाचा आहे. पर्सनल ब्रँडिंग बद्दलचं लेक्चर नंतर आहे, पण स्वतः सुद्धा आपण ज्यावेळेस क्रिएटर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स म्हणून त्या प्लॅटफॉर्मवरती असतो त्यावेळेस आपणही एक ब्रँड असतो. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस मोस्टली सेन काहीतरी म्हणते त्यावेळेस तिचं काहीतरी म्हणणं आहे, मग तिला UNESCO मध्ये बोलवतात, तिला UN मध्ये रिप्रेझेंट करायला बोलवतात. तर ते स्वतःचा ब्रँड असतात आणि तो ब्रँड रिप्रेझेंट करणं आणि त्याच्यामुळे लोकांचा विश्वास जमवणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ब्रँड स्वतःचा बनवणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर मानसिक आरोग्याच्या सीमा या खूप महत्त्वाच्या आहेत. मला जे वाटलं ते मी अगदी काही हव्या त्या पद्धतीनं, हव्या त्या भाषेत त्या प्लॅटफॉर्मवरती टाकू शकत नाही, बोलू शकत नाही, जरीही ते शक्य असलं तरीही. त्याच्यामुळे हे प्लॅटफॉर्म म्हणून मला घालणारं रेस्ट्रिक्शन नाही आहे, हे मला स्वतःला घालायच्या रेस्ट्रिक्शन्स त्या सीमा आहेत. आणि त्याच्यासोबतच या सगळ्या सोशल मीडियातल्या वर्तणुकीच्या काही जबाबदाऱ्या येतात आणि त्या जबाबदाऱ्यांचं पालन मला करायला लागतं. मला वाटतं याच्यानंतरचं जर काही क्वेश्चन आन्सर सेशन झालं तर अगदी छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. पण आत्तापुरतं एवढंच. धन्यवाद.